जळगाव विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आज अंतिम मुदत होती. एकूण 16 उमेदवारांनी अर्ज भरले होते. त्यापैकी 12 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आता निवडणूक रिंगणात 4 उमेदवार राहिले आहेत. या 4 उमेदवारांमध्ये नंदकिशोर भागवत महाजन हे भाजपचे म्हणजेच महायुतीचे उमेदवार आहेत. तायडे शरद शामराव हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजेच महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. चौधरी अनिल छबिलदास हे अपक्ष उमेदवार आहेत. त्याचबरोबर रेश्मा कुंदन काळे या अपक्ष उमेदवार आहेत. एकूण 4 उमेदवारांमध्ये ही चुरशीची लढत होणार आहे. अनिल छबिलदास चौधरी हे भुसावळ येथील रहिवासी असून माजी आमदार माजी मंत्री बच्चू कडू यांचे समर्थक मानले जातात. भुसावळसह जिल्ह्याच्या राजकारणात त्यांचा वेगळा दबदबा राहिला आहे. रेश्मा कुंदन काळे या जळगाव महानगरपालिकेत शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या नगरसेविका आहेत. त्यांच्या उमेदवारीमुळे महायुतीत बंडखोरी स्पष्ट झाल्याचे दिसून येत आहे. तायडे शरद शामराव हे जळगाव महानगरपालिकेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नगरसेवक असून माजी उपमहापौर आहेत. महाविकास आघाडीकडून त्यांना उमेदवारी मिळाल्याने ते या निवडणुकीत उतरले आहेत. ही होणारी निवडणूक चुरशीची होणार यात शंकाच नाही.